हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण एकदम कुरकुरीत रेसिपी पाहणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। चला वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूयात। तर त्यासाठी मी इथे 1 कप तांदूळ पीठ घेतलेला आहे। हा घरी तयार केलेला तांदळाचं पीठ आहे। तुम्ही मार्केटमधून विकत आणलं तरीही चालेल। तर इथे 1 कप तांदूळ पीठ घेतलेला आहे आणि सारख्या कपाने 1 कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे। ज्या कपाच्या सहाय्याने तांदूळ पीठ घेतलं त्याच कपाच्या सहाय्याने 1 कप पाणी घ्यायचं आहे। पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। त्या अगोदर मी इथे चवीनुसार मीठ घालते आणि 1 चमचा भरून तूप घातलेला आहे मी इथे। तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलात तरीही चालेल। तर पाहू शकता पाण्याला अशी उकळी आलेली आहे। आता जो आपण इथे 1 कप तांदूळ पीठ घेतलेला होता तो सर्व यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता गॅसची फ्लेम बंद केली तरीही चालेल। तर इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि मिक्स करून घेत आहे पीठ छान असं। आता यावरती झाकण लावून 5 मिनिटांसाठी साईडला थंड होण्यासाठी ठेवायचं। तर 5 मिनिटांनी थंड झालेलं आहे। आता एकदा मिक्स करून घ्यायचं पीठ, व्यवस्थित उकडल्या गेलेलं आहे पीठ। आता मी इथे 2 चमचे पांढरे तीळ घालणार आहे। तिळामुळे खूप छान फ्लेवर येतो रेसिपीला। आणि अर्धा चमचा ओवा घालायचं, त्याला हातावरती मस्त असं क्रश करून घ्यायचं म्हणजे छान फ्लेवर येतो। थोडासा तिखट घातलेला आहे, तुम्ही ते याऐवजी चिली फ्लेक्स घातला तरीही चालेल। आणि व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे। इथे पीठ आणि पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट होतं, त्यामुळे काहीही पाणी लागलेलं नाही। इथे पीठ मळण्यासाठी पाणी न घालता छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनला जरूर प्रेस करा, म्हणजे सर्वात अगोदर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर इथे पाणी न घालता मस्त असं पीठ मळून घेतलं। याला 5 मिनिटांसाठी साईडला ठेवायचं। आता 5 मिनिटे झालेली आहेत, पीठ छान सेट झालं। एका साईडला प्लेट ठेवायची। आता छोटासा पिठाचा गोळा तोडायचा, अशा पद्धतीने रोल करायचा हातावरती आणि वरून प्रेस करायचं, म्हणजेच असा आकार तयार होईल। आपल्याला अशाच पद्धतीचे सर्व आकार तयार करून घ्यायचे आहेत आणि जमेल तेवढे पातळ आकार तयार करायचे, म्हणजे छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात त्यामुळे। तर पाहू शकता दुसरा आकार सुद्धा अशा पद्धतीने मी छान असं तयार करून घेतला। छोटासा गोळा तोडून घ्यायचा, त्याला रोल करायचा आणि वरच्या साईडने प्रेस करायचं आणि थोडं पातळसर करून घ्यायचं, म्हणजे छान कुरकुरीत नाश्ता तयार होईल। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या एरियामधून बघता, कोणत्या गावामधून किंवा कोणत्या शहरामधून बघता ते नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका फ्रेंड्स। आणि व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर पाहू शकता मी अशा पद्धतीने छान असं 4 ते 5 आकार देऊन घेतलेले आहे। तर सर्व आकार अशाच पद्धतीने दिलेले आहेत। पाहू शकता एकदम पातळ आकार देऊन तयार झालेले आहेत। आता पण यांना छान असं फ्राय करून घेणार आहोत स्नॅक्सला। तर इथे तेल छान गरम करण्यासाठी ठेवलं। तेल व्यवस्थित असं गरम झालं की एक एक पदार्थ तेलामध्ये सोडायचं। जेवढे जमतील तेवढे तेलामध्ये सोडायचे आहेत एकदाच आणि याला छान असं हाय फ्लेमवरती 15 ते 20 सेकंदांसाठी फ्राय करून घ्यायचं आणि मग गॅसची फ्लेम कमी करायची आणि नंतर याची साईड चेंज करून घ्यायची। तेलामध्ये घातल्या घातल्या आपण याची साईड चेंज करून घेणार नाही किंवा हलवणार नाही, नाहीतर ते तुटू शकतात। 1 मिनिटाच्या नंतर छान असं सेट होतात, मग नंतरच याची साईड चेंज करून घ्यायची आणि मीडियम आचेवर मस्त असं दोन्ही साईडनी गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहेत। गॅसची फ्लेम जर हाय ठेवली तर बाहेरून कडक होतील आणि आतमधून नरम राहू शकतात, त्यामुळे मीडियम आचेवरच छान असं बुडबुडे कमी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहेत। तर पाहू शकता 5 मिनिटांच्या नंतर छान असं बुडबुडे कमी झालेले आहेत तेलामधील आणि तळाशी जाऊन बसत आहेत आपले पदार्थ, म्हणजे शिजल्या गेलेले आहेत, छान असं कुरकुरीत झाले। तर आता आपण यांना तेलाच्या बाहेर काढून घेऊया। बुडबुडे कमी झालेले आहेत व्यवस्थित असं। तर सर्व पदार्थ काढून घ्यायचे आहेत।
सर्वात अगोदर मी ते टिश्यू पेपरमध्ये काढून घेते, म्हणजे एक्सेस ऑइल आहे ते सर्व निघून जाईल यामध्ये. दिसायला जेवढे भारी, खायला तेवढेच कुरकुरीत आहेत. तेल छान असं आणखी एकदा गरम होऊ द्यायचं आणि गरम तेलामध्ये सर्व पदार्थ सोडून घ्यायचे आहेत. आणि तेलामध्ये सोडून झाल्यानंतर 1 मिनिटाच्या नंतर याची साईड चेंज करून घ्यायची आणि सर्व गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता गोल्डन कलर आलेला आहे. आता सर्व तेलाच्या बाहेर काढून घ्यायचं. आणि आता सोबतच मी इथे थोडा कढीपत्ता आहे तो इथे छान धुवून ठेवलेला होता, त्याला सुद्धा असं फ्राय करून घेणार आहे. छान कुरकुरीत लागतो. सर्व नाश्ता तयार झालेला आहे. तुम्ही आवाज ऐकू शकता किती कुरकुरीत झालेला आहे तो. वरच्या साईडने थोडा कढीपत्ता हुरकवायचा, म्हणजे दिसायलाही नाश्ता एकदम मस्त वाटेल. चहासोबत किंवा दुपारच्या वेळेला असंही खाल्लं तरी मस्त वाटतो. एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेला आहे. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद.